नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोण एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आज आपण करंट अफेअर सिरीजमधलं 16वं लेक्चर इथे डिस्कस करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या सेशनला. त्या अगोदर आपले जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया सेशनला. युनियन एन्व्हायरमेंट मिनिस्टर प्रकाश जावडेकर यांनी जे आहे तर रिसेंटली 6 ब्रिक्स एन्व्हायरमेंट मिनिस्टरची जी मीटिंग आहे ही अटेंड केलेली आहे आणि हिला होस्ट केलेलं होतं रशियाने. ही जी आहे तर एन्व्हायरमेंट मिनिस्टर मीटिंग इथे आता रिसेंटली पार पडलेली आहे. याच्यामध्ये प्रकाश जावडेकर हे पार्टिसिपेट झालेले होते आणि ही होती 6 नंबरची असलेली 6 नंबरची. आता जी काही 6 नंबरची जे आहे तर ब्रिक्स एन्व्हायरमेंट मिनिस्टर मीटिंग इथे झालेली आहे. यामध्ये जे पार्टिसिपेट झालेले होते ते आहेत ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ह्या ज्या कंट्री आहेत या 5 कंट्री याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि ही आहे 6 नंबरची एन्व्हायरमेंट मिनिस्टर मीटिंग असलेली. आता त्यानंतर इथे जे आहे तर यांनी याच्यामध्ये महत्त्वाचं ठरवण्यात आलेलं होतं टू इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट अँड प्रमोट द सर्क्युलर इकॉनॉमी इन द नॅशनल प्लॅन्स टू इकॉनॉमी रिकव्हरी आफ्टर द कोविड-19. यामध्ये जे आहे तर यांनी फोकस केलेला आहे एन्व्हायरमेंटवरती आणि त्यानंतर इकॉनॉमी रिकव्हरीवरती, ज्यावेळी कोविड-19च्या आफ्टर म्हणजे कोविड-19च्या नंतर मॅक्झिमम जे आहे ते इकॉनॉमीवरती सगळ्याच कंट्री फोकस करणार आहेत, कारण याचा जो इफेक्ट आहे इकॉनॉमीवरती हा खूप जास्त प्रमाणात कोविड-19चा झालेला आहे, जो की कोरोना व्हायरस आहे याचा. आता जी काही 2021ची आहे हे इंडियाकडे अध्यक्षपद राहणार आहे याचं. 2021ची जी काही ब्रिक्सची समिट असणार आहे याचं इंडियाकडे जे आहे तर ते अध्यक्षपद राहणार आहे. म्हणजे इंडिया नेक्स्ट इयरला होस्ट करेल. इयरला जे आहे ते रशियाने होस्ट केलेली होती. यावेळेसचं जे काही अध्यक्षपद आहे ते होतं रशियाकडे. 2020चं असेल. आता यामध्ये ब्रिक्सची जी यावेळेस स्थापना झालेली होती त्यावेळेस ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ह्या ज्या कंट्री आहेत त्यांची 2009ला इथे स्थापना झालेली आहे. आता 2009ला याच्यामध्ये ह्या 5 कंट्री होत्या. अगोदर 4च कंट्री होत्या. यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना ह्या 4 कंट्री आणि त्यानंतर साऊथ आफ्रिकेला याच्यामध्ये सहभागी करण्यात आलेलं आहे. आता थीम जी आहे 2020ची असलेली ती आहे ब्रिक्स पार्टनरशिप फॉर द ग्लोबल स्टॅबिलिटी, शेअर सिक्युरिटी अँड द इनोव्हेटिव्ह ग्रोथ. ही जी आहे तर यांची थीम्स देण्यात आलेली 2020ची, जी की ब्रिक्स समिट इथे झालेली आहे ते. आता यामध्ये जे काही ब्रिक्स आहे आपण याच्याविषयीची इन्फॉर्मेशन इथं पाहिलेलीच आहे. त्या अगोदर आता जी काही ब्रिक्सची समिट आहे ही या अगोदर 11वी समिट झालेली होती. आता ही एन्व्हायरमेंट मिनिस्टरची होती, त्यामुळं ही आहे 6वी. तशी रेग्युलर ज्या काही ब्रिक्सच्या समिट चालू आहेत ही 13 आणि 14 नोव्हेंबर 2019ला झालेली होती. 13-14 नोव्हेंबर 2019 यावेळेस ही झालेली होती 11वी समिट. ही झालेली आहे 11वी समिट आणि हिला जे आहे होस्ट केलेलं होतं ब्राझीलने होस्ट केलेलं होतं. त्यानंतर आता जी 21 आणि 23 जुलै 2020ला जी झालेली आहे हिला होस्ट केलेलं आहे रशियाने आणि ही होती 12 नंबरची, म्हणजे ही 12 नंबरची होणार होती. बट कोविड-19मुळे ही जी आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. कधी होणार होती तर 21 ते 23 जुलै 2020 रोजी ही सबमिट होणार होती आणि ही कुठे तर रशियामध्ये. तर ही जी काही आहे ही होती 12 नंबरची. आता जी काही 13 नंबरची असणार आहे हिला होस्ट करणार आहे इंडिया, जी की 13 नंबरची असणार आहे 13व्या नंबरची. हिचा होस्ट असणार आहे इंडिया आणि ही होणार आहे 2021मध्ये. पण याची डेट कन्फर्म अजून सांगण्यात आलेली नाही आहे. यानुसार आपल्याला काही इथं ऑप्शन्स देण्यात आलेले होते, त्या ऑप्शन्सबद्दल आपण डिस्कस करूया. ऑप्शन ए आहे आपल्याकडे ब्राझील, यांची कॅपिटल जी आहे ती आहे ब्राझिलिया. त्यानंतर यांची करन्सी आहे रियाल. रशियाची कॅपिटल आहे मॉस्को आणि यांची करन्सी आहे रुबेल. इंडियाची कॅपिटल आहे न्यू दिल्ली आणि इंडियाची करन्सी आहे रुपी. चायनाची कॅपिटल आहे बीजिंग आणि यांची करन्सी आहे रेनमेवी. त्यानंतर साऊथ आफ्रिका, यांची कॅपिटल आहे कॅपटाऊन आणि यांची करन्सी आहे रुपी.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. आपल्याला यामध्ये ब्रिक्सची कोणती समिट कुठे झालेली होती आणि कधी होस्ट करण्यात आलेली होती याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे आणि कोणत्या कंट्रीने होस्ट केलेली आहे ती. त्यावरती मॅक्झिमम आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात येतात. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, ज्यावेळेस आपण स्टॅटिकचा पार्ट बघणार आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, त्यामध्ये आपण अजून डिटेल्समध्ये ब्रिक्सबद्दलची डिस्कशन करणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, विच डिपार्टमेंट ऑर्गनाइज नॅशनल डिजिटल कॉन्फरन्स. डिपार्टमेंट फॉर द प्रमोशन अँड इंडस्ट्री अँड इंटरनॅशनल ट्रेड यांनी जे आहे तर इझिंग डुईंग बिझनेस फॉर द आत्मनिर्भर भारत, कॉन्फेडरेशन ऑफ द इंडिया इंडस्ट्री यांच्या हेल्पनी जे आहे तर युनियन मिनिस्टर पियुष गोयल यांनी हा प्रोग्राम इनॉग्रेट करण्यात आलेला आहे, नॅशनल डिजिटल कॉन्फरन्स. आणि यांचा जो मेन उद्देश होता तो होता इझिंग डुईंग बिझनेस फॉर द आत्मनिर्भर भारत. या अंतर्गत आपण याची डिटेल्स इन्फॉर्मेशन इथं बघणार आहे. पियुष गोयल इनॉग्रेट कॉन्फेडरेशन ऑफ द इंडिया इंडस्ट्री द नॅशनल डिजिटल कॉन्फरन्स ऑफ इझिंग डुईंग बिझनेस फॉर द आत्मनिर्भर भारत. ऑर्गनाईज जे करणारं होतं ते आहे कॉन्फेडरेशन ऑफ द इंडिया इंडस्ट्री यांनी डिपार्टमेंट फॉर द प्रमोशन अँड इंडस्ट्री अँड इंटरनॅशनल ट्रेड यांच्याबरोबर जे आहे तर या दोघां मिळून हे ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं. आणि यांचा मेन जो उद्देश होता टू इम्प्रूव्ह द बिझनेस इन्व्हायरमेंट ऑफ इंडिया, बिझनेस इन्व्हायरमेंट ऑफ इंडिया इम्प्रूव्ह करणे हा मेन उद्देश यांचा होता, जे की यामध्ये सहभागी झालेले होते पियुष गोयल असले. आणि पियुष गोयल हे रेल्वे मिनिस्टरसुद्धा आहेत, यांच्याकडे रेल्वे मिनिस्ट्रीचंसुद्धा डिपार्टमेंट आहे. आणि पियुष गोयल हे आलेले आहेत राज्यसभेवरती महाराष्ट्रामधून. त्यानंतर अबाउट कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आपण याबद्दलची इन्फॉर्मेशन बघणार आहे. CII यांचे प्रेसिडेंट जे आहेत ते आहेत उदय कोटक असलेले, उदय कोटक. त्यानंतर यांचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे न्यू दिल्ली आणि डायरेक्टर जनरल आहेत चंद्रजीत बॅनर्जी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3कडे आलो आहे आपण. नेम द इन्स्टिट्यूट. आता खालीलपैकी स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि ट्रान्स युनियन सिबिल, जी की सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी ट्रान्स युनियन सिबिल आहे, या दोघां मिळून जे आहे तर फायनान्शियल नॉलेज प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. त्याला नाव देण्यात आलेलं आहे MSME सक्षम. MSMEसाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे यांनी इथं स्टार्ट केलेला आहे तो कशा संदर्भात आहे आपण ते बघणारच आहे. तत्पूर्वी आपण हे जे काही ऑप्शन आहेत याबद्दलची इन्फॉर्मेशन बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हेडक्वार्टर आहे मुंबईला, मुंबई या ठिकाणी. स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिडबीचं हेडक्वार्टर आहे लखनौ या ठिकाणी. आणि लखनौ ही कॅपिटल आहे UPची, उत्तर प्रदेशची. आणि लखनौ हा राजनाथ सिंग यांचा मतदारसंघसुद्धा आहे आणि राजनाथ सिंग सध्या आहेत डिफेन्स मिनिस्टर इंडियाचे. त्यानंतर UPचे आदित्य योगीनाथ हे जे आहे सध्याचे CM आहेत. त्यानंतर नॅशनल हाऊसिंग बँक NHB याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला आणि श्री शिवराम कल्याण रमन हे सध्याचे यांचे CEO आहेत किंवा चेअरमन आहेत, श्री श्रीराम कल्याण रमन. त्यानंतर न्यू दिल्ली जे आहे तर याचे CM आहेत अरविंद केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत अनिल बैजाल. त्यानंतर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे न्यू दिल्लीला आणि इमांडी शंकर राव हे आहेत सध्याचे त्यांचे CEO. त्यानंतर इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड यांचे हेडक्वार्टर आहे चेन्नई येथे. यामध्ये सिडबी आणि ट्रान्स युनियन सिबिल लॉन्च यांनी फायनान्शियल नॉलेज प्लॅटफॉर्म स्टार्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे MSME सक्षम. हा MSMEसाठी इथं स्टार्ट करण्यात आलेला आहे. तर यामध्ये सिबिल जे आहे तर ही क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड आहे. म्हणजे यामध्ये आपलं क्रेडिटची इन्फॉर्मेशन इथं देण्यात येते यांच्या अंतर्गत, सिबिलच्या अंतर्गत. ज्यावेळेस आपण बँकमध्ये लोन वगैरे घेण्यासाठी जातो त्यावेळेस आपला सिबिल स्कोअर तिथं चेक करण्यात येतो. त्यासाठी हे इन्फॉर्मेशन देण्यासाठीच सिबिल आहे, सिबिल लिमिटेड असलेले. यामध्ये यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल एज्युकेशन अँड वन स्टॉप नॉलेज प्लॅटफॉर्म
हा इथे या अंतर्गत चालू करण्यात आलेला आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह फायनान्शियल एज्युकेशन अँड वन स्टॉप नॉलेज प्लॅटफॉर्म मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस यांच्यासाठी हा MSME सक्षम इथं स्टार्ट करण्यात आलेला आहे. या अंतर्गत गाईडलाईन्स देण्यात येणार आहेत. मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेससाठी क्विक ॲसेस टू फायनान्ससाठी क्विक ॲसेस कशा पद्धतीने मिळवता येईल अँड विल ऑल्सो सपोर्ट देम इन मॅनेजिंग देअर क्रेडिट. आता यांचं क्रेडिट मॅनेज करण्यासाठी सुद्धा या अंतर्गत सपोर्ट करण्यात येणार आहे. द पोर्टल फोकस ऑन द टू कीज. याच्यामध्ये जे आहे तर या पोर्टलचे 2 याच्यावरती फोकस असणार आहे. एक असणार आहे फायनान्शियल नॉलेज अँड ॲसेस टू क्रेडिट. या 2 याच्यावरतीही फोकस करणार आहे MSME सक्षम असलेलं. आणि हे लॉन्च कोणी केलेलं आहे? सिडबी आणि ट्रान्स युनियन सिबिल यांच्या अंतर्गत. यामध्ये सिडबीचे चेअरमन जे आहेत ते आहेत मोहम्मद मुस्तफा आणि यांचे हेडक्वार्टर आहे लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. लखनौ SCTचं निकनेम काय आहे हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. लखनौ निकनेम ऑफ लखनौ. ट्रान्स युनियन सिबिल यांचे हेडक्वार्टर आहे मुंबई, महाराष्ट्र. आणि दुसरा एक आपल्यासाठी प्रश्न, सिबिलचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? विच कंपनी पार्टनर विथ द क्राफ्ट सिलिकॉन टू इनोव्हेट अँड द ॲसेलरेट द डिजिटल लोन रिपेमेंट सोल्युशन्स. यामध्ये पेयू अँड क्राफ्ट सिलिकॉन यांनी जे आहे तर दोघां मिळून इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये इनोव्हेटिव्ह अँड ॲसेलरेशन द डिजिटल लोन रिपेमेंट सोल्युशन हे इथं स्टार्ट करण्यात आलेलं आहे. यामध्ये क्राफ्ट सिलिकॉन आणि पेयू या दोघां मिळून पार्टनरशिप करण्यात पार्टनर झालेले आहेत अँड टू ॲडव्हान्स डिजिटल लोन रिपेमेंट. आता यामध्ये जे आहे तर पेयूच्या अंतर्गत ॲसेलरेट डिजिटल जे काही लोन रिपेमेंट असतील यावरती स्मॉल फायनान्स बँक असेल, मायक्रो लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स असतील, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असतील, यांना जे काही लोन रिपेमेंट करायचे आहेत, रिटर्न करायचे आहेत, यासाठी यांनी हे सोल्युशन इथं काढण्यात आलेलं आहे. यामध्ये ग्लोबल फायनान्शियल सॉफ्टवेअर सोल्युशन या अंतर्गत हे क्राफ्ट सिलिकॉन जे आहे ते इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानंतर पार्टनरशिप जे आहे NBFCs मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटसाठी स्मॉल फायनान्स इन्स्टिट्यूट टू ऑफर देअर द कस्टमर इझी लोन रिपेमेंट सोल्युशन. इझी लोन रिपेमेंट सोल्युशन इथं काढण्यात आलेलं आहे अँड देअर ओन मोबाईल ॲप्लिकेशन. आणि हे यांच्या मोबाईल ॲप्लिकेशन थ्रूसुद्धा इथं कस्टमर आपलं जे लोनचं हप्ता आहे हा रिपे करू शकतात. यामध्ये जे आहे तर M-पैसाबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. M-पैसा 2007ला वोडाफोन अँड सफारीकॉम या दोघां मिळून इथं स्टार्ट करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जे आहे ई-वे बिल रिलेटेड टू GSTC रिलेटेड आहे. त्यानंतर बिटपे हे आहे बिटकॉइनशी रिलेटेड आणि यांचे हेडक्वार्टर आहे US मध्ये. त्यानंतर ॲमेझॉन पे हे ॲमेझॉनचं आहे ज्यामध्ये आपण मनी ट्रान्सफर वगैरे करू शकतो. जसं की आता गुगल पे, फोनपे आपण यूज करतो त्याच पद्धतीने ॲमेझॉन पे आहे. यांचं हेडक्वार्टर आहे US मध्ये. आणि पेयूसुद्धा याच पद्धतीचं आहे की जशी आपण इन्फॉर्मेशन इथं सांगण्यात आलेली आहे. हे कशासाठी आहे तर आपले जे काही लोन आहे हे रिटर्न करण्यासाठी आहे पेयू असलेलं. अबाउट क्राफ्ट सिलिकॉन यांचे हेडक्वार्टर आहे नैरोबीमध्ये, केनियामध्ये. आणि यांचे कमाल बुद्धाभाती हे आहे सध्याचे फाउंडर अँड CEO. त्यानंतर पेयूचं हेडक्वार्टर आहे नेदरलँडमध्ये. आणि लॉरेंट ले मॉल हे सध्याचे त्यांचे CEO आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5कडे, नेम द बँक विच लॉन्च अ कॅम्पेन नेम कोना उम्मीद रिसेंटली. कोटक महिंद्राने जे आहे तर कोना उम्मीद हे कॅम्पेन रिसेंटली इथं स्टार्ट करण्यात आलेलं आहे. या अंतर्गत यामध्ये जे आहे तर कोटक महिंद्रा बँकेने हे फक्त 2 मंथसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. कोटक महिंद्रा बँकेने जे आहे फक्त 2 मंथसाठी हे कॅम्पेन स्टार्ट करण्यात आलेले आहे यांच्याकडून कोना उम्मीद. हे कशासाठी आहे तर ऑफर अँड डिस्काउंटसाठी आहे. यामध्ये काही ऑफर्स आणि काही सूटसुद्धा या अंतर्गत देण्यात येणार आहे. कोणासाठी आहे तर जे कोणी कोटक महिंद्रा बँकेचे कस्टमर्स आहेत यांच्यासाठी हे कोना उम्मीद नावाचं हे कॅम्पेन जे आहे यांनी इथं स्टार्ट केलेले आणि हे फक्त पुढील 2 महिन्यासाठी असेल. यामध्ये ऑफर आणि डिस्काउंट असेल. यामध्ये सूट देण्यात येणार आहे प्रोडक्टवरती. अँड मेक बँकिंग अँड शॉपिंग मोर. शॉपिंग मॉलमध्ये आपण जर गेलेलो असेल तर यामध्ये आपल्याला डिस्काउंट वगैरे ऑफर करण्यात येणार आहेत. कोटक महिंद्रा बँकेचं जर आपल्याकडे कार्ड असेल तर यामध्ये
जे आहे तर 100+ ब्रँड्स यांनी इथं प्रोव्हाइड केलेले आहेत या अंतर्गत कस्टमरसाठी आपल्या. मग यामध्ये एज्युकेशन असेल, फिटनेस असेल, शॉपिंग, पर्सनल केअरशी रिलेटेड असेल, म्हणजे आपलं हेल्थ केअरशी रिलेटेड, तर आपण ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड करून देण्यात आलेलं आहे. आता जे काही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, आपण या ऑप्शन्सबद्दलची इन्फॉर्मेशन बघूया. ॲक्सिस बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि बढती का नाम जिंदगी हे यांचं आहे स्लोगन. त्यानंतर ॲक्सिस बँकेचे सध्याचे CEO आहेत अमिताभ चौधरी. त्यानंतर एज बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई. एक्सपिरियन्स ओव्हर एक्सपर्टीज हे स्लोगन आहे एज बँकेचं. CEO आहेत प्रशांत कुमार. कोटक महिंद्रा बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई. लेट्स मेक मनी सिम्पल हे यांचं स्लोगन आहे आणि CEO आहेत उदय कोटक. त्यानंतर इंडसइंड बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई. वी मेक यू फील रिचर हे यांचं स्लोगन आहे आणि यांचे CEO आहेत सुमंत कातपालिया. त्यानंतर ICICI बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई. हम है ना ख्याल आपका हे यांचं स्लोगन आहे आणि CEO आहेत संदीप बक्षी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया, क्वेश्चन नंबर 6कडे. Mpay.me यांनी जे आहे तर एक UPI पेमेंट लिंक इथं लॉन्च करण्यात आलेली आहे मोबिक्विक बरोबर. मोबिक्विक यांनी जे आहे तर Mpay.me ही नावाची UPI पेमेंट लिंक यांनी लॉन्च केलेली आहे. आता जे मोबिक्विक आहे याचं हेडक्वार्टर आहे गुरुग्राम हरियाणा येथे. त्यानंतर यांचे CEO आहेत बिपिन प्रीत सिंग. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 पेटीएमचे हेडक्वार्टर आहे नोएडा. विजय शेखर शर्मा हे यांचे CEO आहेत सध्याचे. त्यानंतर 197 कम्युनिकेशन या अंतर्गत जे आहे तर हे पॅरेंट्स कंपनी जी आहे पेटीएमची ती आहे 197 कम्युनिकेशन. त्यानंतर फ्रीचार्जचं हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी आणि संग्राम सिंग हे यांचे सध्याचे आहे CEO. ॲक्सिस बँक ही यांची पॅरेंट्स कंपनी आहे फ्रीचार्जची असलेली, म्हणजे फ्रीचार्ज जे आहे तर हे ॲक्सिस बँकेने स्टार्ट केलेले आहे. त्याचबरोबर फोनपे हे स्टार्ट करण्यात आलेले फ्लिपकार्ट करून. त्यानंतर फोनपेचं हेडक्वार्टर आहे बेंगलोर आणि समीर निगम हे यांचे आहेत CEO. त्यानंतर गुगल पे हे गुगलचं आहे. त्यानंतर मोबिक्विकनं लॉन्च केलेलं आहे Mpay.me हे जो आहे तर UPI पेमेंट लिंक आहे. या अंतर्गत आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस थ्रू ज्या पद्धतीने आपण फोनपे गुगल पे याच्यावरती ट्रान्झॅक्शन करतो त्या पद्धतीने यावरती सुद्धा आपण करू शकणार आहे, जे की मोबिक्विकनं इथं लॉन्च केलेलं आहे. यामध्ये सेंडर अँड रिसिव्हर मनी UPI पेमेंट ॲपवरती सुद्धा आपण याला करू शकतो. मोबिक्विकबद्दलची आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी पाहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 7कडे आपण येऊया. फाइंड द कंपनी विच अलॉंग विथ द जपानीज एनर्जी मेजर JERA साइन लोन पॅक विथ द बँक फॉर न्यू पॉवर जनरेशन प्रोजेक्ट इन बांगलादेश. रिलायन्स पॉवर आणि JERA जी की जपानी एनर्जी कंपनी आहे या दोघां मिळून बांगलादेशमध्ये पॉवर जनरेशन प्रोजेक्ट जो आहे तो स्टार्ट करण्याचं इथं ठरवण्यात आलेलं आहे. आता रिलायन्स पॉवर आणि JERAने एक साइन ॲग्रीमेंट केलेलं आहे न्यू पॉवर प्लॅन्ट बांगलादेशमध्ये. आता यासाठीचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे रिलायन्स पॉवरची 51% इन्व्हेस्टमेंट आहे आणि जपानीज एनर्जी मेजरची जे आहे ती आहे 49% इन्व्हेस्टमेंट यामध्ये असेल. आता यामध्ये जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे $642 मिलियन इतके. ॲप्रॉक्सिमेट जर आपण पाहिलेली असेल तर ती आहे 4,798 करोड. हे जे आहे तर गॅस फायर थर्मल पॉवर जनरेशन प्रोजेक्ट हा बांगलादेशमध्ये स्टार्ट करण्यात येणार आहे. मेघना घाट बांगलादेशमध्ये हा पॉवर प्रोजेक्ट स्टार्ट करण्यात येणार आहे. हा असेल 745 मेगावॅट नॅचरल गॅसचा प्रोजेक्ट इथे स्टार्ट करण्यात येणार आहे. कंबाईन सायकल पॉवर प्रोजेक्ट हा इथं स्टार्ट करण्यात येणार आहे. यामध्ये रिलायन्स पॉवर जे आहेत तर अनिल अंबानी हे आहेत यांचे चेअरमन आणि हेडक्वार्टर आहे मुंबई येथे. त्यानंतर हमीद बकायोको यांना जे आहे
तर आयव्हरी कोस्ट याचे नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून यांची इथं अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. आपण त्या संदर्भात इथं इन्फॉर्मेशन बघूया. आयव्हरी कोस्ट डिफेन्स मिनिस्टर जे आहेत त्यांचे हमीद बकायको यांचे जे आहे तर इथले PM म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे डिफेन्स मिनिस्ट्रीचं डिपार्टमेंटसुद्धा तसंच ठेवण्यात आलेलं आहे. त्यामधले कुठलेही चेंजेस करण्यात आलेले नाही. आता या ठिकाणी जे आहे तर अमदोगोन कॉलिबेली हे जे अगोदरचे यांचे PM होते यांचं या ठिकाणी इथं निधन झालेलं आहे. यांचं निधन झाल्यामुळे हमीद बकायोको यांना नवीन त्या ठिकाणचे PM निवडण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणचे जे प्रेसिडेंट आहेत एलासेन ओटारा हे आहेत. एलासेन ओटारा यांच्याकडून ही अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. त्यानंतर रिपब्लिक ऑफ आयव्हरी कोस्ट यांची जी कॅपिटल आहे ती आहे यामासोकोरा. वेस्ट आफ्रिकनमधली ही कंट्री आहे आणि यांची जी आहे तर फ्रांक ही करन्सी आहे. त्यानंतर उर्जित पटेल जे आहेत तर यांची अपॉइंटमेंट झालेली आहे ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये. ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये जे आहे तर इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून ॲडिशनल इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून यांची अपॉइंटमेंट तिथं करण्यात आलेली आणि यांच्याकडे 1 ऑगस्ट 2016 पासून हा पदभार देण्यात आलेला आहे. उर्जित पटेल हे RBIचे माजी गव्हर्नर आहेत. यामध्ये ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड अपॉइंट द फॉर्मर RBI गव्हर्नर उर्जित पटेल ॲडिशनल अँड इंडिपेंडन्स डायरेक्टर म्हणून यांची इथं निवड करण्यात आलेली. ही 5 इयर्ससाठी जे आहे तर यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. आता ते RBIचे माजी गव्हर्नरसुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी यामध्ये यांची 4 वर्षासाठी चेअरमन म्हणून इथं अपॉइंटमेंटसुद्धा करण्यात आलेली आहे. यांनी एक बुक लिहिलेलं आहे. त्या बुकचं नाव उर्जित पटेल यांनी ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडिया सेवर हे जे आहे तर याचे ऑथरसुद्धा आहेत उर्जित पटेल. ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबई या ठिकाणी आणि त्यांचे चेअरमन आहेत KM सेठ. वरुण श्रीधर जे आहेत तर यांची पेटीएम मनी यावरती CEO म्हणून इथं निवड करण्यात आलेली आहे. तर पेटीएम मनीचं हेडक्वार्टर आहे बेंगलूर या ठिकाणी आणि पेटीएमचं हेडक्वार्टर आहे नॉयडा. पेटीएम मनीचं कुठे तर बेंगलूर येथे असेल. त्यानंतर वरुण श्रीधर यांची जी आहे तर अपॉइंटमेंट करण्यात आलेली पेटीएम मनीवरती CEO म्हणून. यांची जी आहे तर 29 जुलै 2020ला इथं जाहीर करण्यात आलेलं आहे. पेटीएम मनी जे आहे तर 197 कम्युनिकेशन म्हणजे पॅरेंट्स कंपनी जी आहे पेटीएम असेल, पेटीएम मनी असेल, त्यानंतर पेटीएम पेमेंट बँक असेल, यांची 197 कम्युनिकेशन लिमिटेड ही पॅरेंट्स कंपनी आहे. यामध्ये वरुण श्रीधर जे आहे तर यांची CEO म्हणून इथं निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पेटीएम मनी वरुण श्रीधर जे आहे CEO आणि यांचं हेडक्वार्टर आहे बेंगलूर कर्नाटकामध्ये. त्यानंतर टाटा कंपनी ग्रुप जो आहे या टाटा कंपनी ग्रुपने जे आहे तर या ठिकाणी बायकॉन बायोलॉजी या कंपनीचे 30 मिलियन अमेरिकन डॉलर जे आहेत इतके इन्व्हेस्टमेंट त्यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर ती इन्व्हेस्टमेंट आहे 0.85 इतकी इन्व्हेस्टमेंट जी आहे टाटा कंपनीकडून बायकॉन बायोलॉजी या कंपनीमध्ये इथं करण्यात आलेली आहे. इथे आपल्याला इन्फॉर्मेशन डिटेल्समध्ये देण्यात आलेली ते आपण रीड करू शकता. क्वेश्चन नंबर नेक्स्टकडे आपण येऊया. यामध्ये जे आहे तर सोनम सेरिंग लेंचा यांचं आता रिसेंटली निधन झालेलं आहे आणि हे जे आहेत तर फोक म्युझिशियन होते. यांच्याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन इथं बघणार आहे. यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला होता सोनम सेरिंग लेंचा यांना. यांचं 92 इयर्स एज होतं ते यावेळेस यांची डेट झालेली आहे. 92व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे आणि हे जे आहे तर कालिम्पोंग वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. यांनी 400+ जे आहेत तर फोक सॉन्ग गायलेले आहेत. त्याचबरोबर 102 जे आहेत तर फोक डान्स, त्यानंतर 10 जे आहेत तर डान्स ड्रामाज,
त्यानंतर यांना अवॉर्ड देण्यात आलेले होते. संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड हा 1995ला देण्यात आलेला होता संगीत नाटक अकॅडमी यांच्याकडून. त्यानंतर पद्मश्री देण्यात आलेला होता 2007ला फोक म्युझिकसाठी हा देण्यात आलेला होता. त्यानंतर टागोर अकॅडमिक रत्न अवॉर्ड 2011ला देण्यात आलेला होता. त्यानंतर यांना एक लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला होता गोरखलँड यांच्याकडून. हा 2020ला इथे देण्यात आलेला आहे. तर यांच्याबद्दल आपल्याला एक क्वेश्चन विचारू शकता की कशाशी रिलेटेड आहेत म्हणून. तर ते आहेत फोक म्युझिकशी रिलेटेड यांच्याविषयी, कारण यांना अवॉर्ड पण जास्त मिळालेले आहेत. त्याचबरोबर यांचं कार्यसुद्धा खूप चांगलं आहे, त्यामुळे यांच्याविषयी आपल्याला विचारू शकतात. तर मित्रांनो, आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहेत ते जॉईन करायला विसरू नका, GA बूस्टर्स आणि अहमदनगर संकल्प. त्याचबरोबर आपले जे व्हॉट्सअप नंबर आहे 7722 001140 याच्यावरती जॉईन व्हायलासुद्धा विसरू नका. आणि त्याचबरोबर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि येणारे आपले व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ हे मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण या ठिकाणी थांबूया. चला, थँक्यू.